नमस्कार, कोमल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक छान अशी चविष्ट आणि चमचमीत डिश बनवणार आहोत। त्या डिशचं नाव आहे बोंबील 65। बोंबील 65 बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते तर आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, पण ही रेसिपी खायला खूप छान, चविष्ट, चमचमीत आणि कुरकुरीत लागते। चला तरी बोंबील 65 कसे बनवायचे ते बघूया। इथे मी ओले बोंबील घेतले। बोंबील छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतले। अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची। कॉर्नफ्लॉवर 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं। काळी मिरी कुटून घ्यायची, एक पाव चमचा घालायची। काळ्या मिरीने छान टेस्ट येते। लाल काश्मीरी मिरची, हळद, याच्यामध्ये तुम्ही कलरसुद्धा वापरू शकता। इथे मी फक्त लाल काश्मीरी मिरची वापरली, त्याने छान कलर येतो। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। एक अंड्याने छान बाइंडिंग येते आणि क्रिस्पीही छान होतं। हे सर्व घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं। ही रेसिपी करायलाही सोपी आणि खायला खूप टेस्टी। खूप छान आणि चमचमीत अशी होणारी ही रेसिपी तुम्हा सर्वांना नक्की आवडेल। व्हिडिओज पूर्ण बघा। हे सर्व मिक्स झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं। मी ते 5 ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आता छान मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत तेल गरम होतंय। तेल गरम झालंय। छान एक एक पीस आपण हे करून तेलात तळून घ्यायचा। छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा। गॅस पहिलं तेल छान कडक गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस मीडियम आचेवरती ठेवायचा। आपले बोंबील 65 मस्तच कुरकुरीत झालंय। एका पॅनमध्ये तेल घालून लसूण, बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचा। थोडंसं बारीक कट केलेलं अद्रक आणि मोठ्या पीसेसमध्ये कट केलेला कांदा, हिरवी मिरची 1 ते 2, याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, कांदा थोडासा ब्राऊन झाला की 1 चमचा सोया सॉस घालून घ्यायचा। 1 चमचा टोमॅटो सॉस घालून घ्यायचा। हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे मी कॉर्नफ्लॉवर जे तळून घेतलं होतं त्याचं जर थोडंसं बॅटर राहिलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलंय। आणि आता हे थोडंसं मीठ घालून घ्यायचं। सोया सॉस ऑलरेडी थोडंसं खारट असल्यामुळे मीठ प्रमाणातच टाकायचं। आता हे तळलेले बोंबील छान मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये डिशमध्ये काढून घेऊयात आपण। छान अशी आपली बोंबील 65 तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। साधी, सोपी आणि चविष्ट, चमचमीत अशी ही रेसिपी। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला। अशा छान छान आणि चमचमीत रेसिपी